अमृत जान्हवीच्या पोटी जन्माला येणार, माझी खात्री आहे. अमृतच जन्माला येणार म्हणजे जान्हवीला मुलगा होणार, अमृत येणार नातवंडाच्या रूपाने. अमृतचे ना सगळे लाड करायचे राहून गेले होते. आता हे बाळ आलं ना की त्याचे आपण सगळ्यांनी मिळून लाड करूया, हो की नाही? इंदू, अगं अजून त्याला अवकाश आहे ना, आणि मुलगा का मुलगी आपल्या हातात नसतं ना. पण मुलगा किंवा मुलगी काही झालं तरी आपल्याला आनंदच आहे, हो की नाही? पण मला खात्री आहे जान्हवीला मुलगाच होणार, अमृतच या घरी परत येणार. हो ग, आता त्याची चर्चा कशाला, पुढचं पुढे. बिचाऱ्या, मला तर काळजी वाटते तिची. स्वतःचं मूल जाण्यापेक्षा मोठं दुःखच नाही असू शकत रे श्री. म्हणजे अजून ती तिथेच आहे, त्याच विचारात. नॅचरली श्री, अरे त्यांचं 4 वर्षाचं मूल गेलं आहे. जान्हवी, काळ हे औषध असतं ना ग. सगळेच घाव काळाला नाही भरता येत श्री. पण म्हणून हे असं नसतं कुठे. काय नसतं हे असं मोठी आई म्हणते तसं पुनर्जन्म वगैरे असं काही नसतं, खोटं आहे हे सगळं. त्यांची भावना आहे ती श्री. अगं पण ती बरोबर नाहीये ना श्री. ठीक आहे, अरे त्यांना तसं वाटू शकतं. मला घाबरवलंय मोठ्या आईनं. अरे त्यात घाबरण्यासारखं काय? मला नाही माहिती, पण हे जरा विचित्र आहे. अरे अमृत नंतर घरात येणारं हे पहिलं मूल आहे श्री. माहितीये मला. मग सगळ्यांच्या काही ना काहीतरी अपेक्षा असणार. अगं अपेक्षांबद्दल माझं काही म्हणणंच नाहीये, त्या असाव्यात ना, पण ही अपेक्षा नाहीये. ही वेडसर कल्पना आहे. तिचा चेहरा पाहिलास तू बोलताना, केवढा ठाम आणि निग्रही होता. त्यांना तसं वाटत असेल. नाही ग जान्हवी, एकदा मेलेला माणूस कधीच परत येत नाही. तो फक्त आठवणींमध्ये उरतो. मला वाटलं होतं मोठी आई या सगळ्यातनं सावरली असेल, विसरली असेल. काळानं तिचं दुःख संपवलं नसलं ना तरी निदान त्याची तीव्रता कमी केली असेल, पण तसं काहीच झालेलं नाहीये. तिच्या दुःखाचं रूपांतर फक्त ह्या हट्टात झालंय. आणि आपल्याला मुलगी झाली तर त्यांना काय वाटेल? आपल्याला मुलगा झाला तर काय, याची जास्त काळजी वाटते मला. म्हणजे तिला तिचं म्हणणं खरं आहे आणि अमृतच परत आलेला आहे असं जर वाटलं ना तर हे सगळ्यांसाठीच खूप अवघडून बसेल. म्हणजे विचार कर ना, आपलं मूल हा कोणी नवा पाहुणा नसून काही वर्षांपूर्वी देवाघरी गेलेला तिचा अमृतच आहे असं जर त्याच्याशी ती वागत राहिली ना तर एवढं अवघडून बसेल. बापरे, हा विचार मी केलाच नव्हता. जान्हवी, मला वाटतं फार सिरियस नसेल हे. तू टेन्शन नको घेऊ, फार काही नसणार ह्याच्यात. मला वाटतंय पण श्री, तू म्हणालास तसं झालं तर? नाही असं नाही होणार. आपण असं होऊ द्यायचं नाही. आईजी काय म्हणते ते आठवूया ना. आपण भीती मनामध्ये उगाच मोठी करतो. प्रत्यक्षात परिस्थिती
तितकी भयावह आहे असं नाही ना? तू नको काळजी करूस, मी करेन सगळं नीट. हा, नको काळजी करूस. तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्त साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडाशू त्याच्या तापापासून सदया नाही नाही चालू दे तुझं. करा रक्षण. साखर कुठे आहे माहितीये? साखर कुठे? अरे साखर ना फडताळात बघ, मोठा डबा आहे ना त्याच्यात ठेवली मी. आपुल्या यो अरे ऐक ऐक आलं घाल त्याच्यामध्ये. हा, वृक्षा खाली बैसून वेलची घाल, थोडीशी वेलची घाला. चहा जरा बरा कर, जरी लागते वरून ऊन. तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोग. अरे 3 चमचे साखर घाला. हा, तो कडू चहा ना अजिबात पिवत नाही. चहा कसला कडू काढा तो नकोच वाटत. वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे. अरे 2 हंडे पाणी आणून ठेव रे बाबा, निदान प्यायला तरी होईल. दिनावरी कर्या दया. अहो एक मोठं पिंप आणलं पाहिजे आता. चाळीतले लोक पण ना कधी पाणी पाहिलंच नाही असंच करतात. भरमसाठ भरून ठेवायचं, दुसऱ्याचा काही विचारच नाही यांच्या डोक्यात कधी शिवत. कधी पाणी मिळालं होतं की नाही कोण जाणे. मी महाराज राजेश्वर, तुम्ही कुबेरांचे कुबेर, तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार. पिंप आणूया बरं का मोठं. हा, एक पिंप आहे ना घरात. अहो पण आता पाण्याचा काय भरोसा. आणि चाळीतले सगळे जण वाळवंटातून आल्यासारखं पाणी घेतात. आपण आपलं साठवून नको का ठेवायला. साहित्य आहे विशेष परी पूजा वया तुम्हास जगी पदार्थ न राहिला. अधाशी येत मेले चाळीतले सगळे. मिळाली का रे साखर? हो, चहा पण झाला. हा, परी पूजा वया तुम्हास जगी पदार्थ न राहिला. सूर्याची घरी दीपावळी. अरे थांब 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 थांब, दे दे दे. आधी प्रपंच आणि मग परमार्थ. नंतर वाचेन. कला, काय तू हे सगळं पोथी बिथी कशासाठी वाचतेस ग? कशाला म्हणजे या माझ्या कार्ट्यासाठी. याचं सगळं चांगलं नको का व्हायला. आता दुसरं काय आहे माझ्या हातात सांगा ना. देवाला साकडं घालायचं, त्यालाच पाझर काही फुटतोय का बघते मी आता. व्यवस्थित व्यवस्थित पडली साखर. श्री साईनाथ मंजुरी. मला नाही वाटत श्री एवढं काही सिरियस आहे. नाही ग, सिरियस नाही, पण ना मला काळजी वाटते तिची. म्हणजे मला असं वाटत होतं की ती या सगळ्यातनं सावरली असेल, पण तिनं तर अचानक धक्काच दिला ग. म्हणजे ती यातनं अजून बाहेरच पडलेली नाहीये, तर आधर ती तिकडेच थांबली अजून. आणि थांबली असं म्हणण्यापेक्षा सुद्धा ना ती अमृत परत यायची वाट बघते, जे खूप भयानक आहे. भयानक काय आहे त्यात? अगं तिची मानसिकता, तिला
आता काउन्सिलिंगची गरज असं नाही वाटत तुला? आता असं काही म्हणणं फार लवकर निष्कर्ष काढल्यासारखं होईल श्री. अगं पण तिला हे असं वाटतंय की ती फक्त आपलं म्हणायचं म्हणून कॅज्युअली म्हणून गेली, हे तर कळायला हवं. त्यानं त्यानं काय फरक पडतो? अगं आपणही कधी कधी नाही का म्हणत पुढचे 7 जन्म किंवा पुढचा जन्म, पण त्यात आपल्याला फक्त आपला मुद्दा अंडरलाईन करायचा असतो. आता जान्हवी मला जेव्हा जेव्हा म्हणते की पुढच्या 7 जन्मांसाठी नवरा म्हणून तूच मला हवा आहेस, तेव्हा मी काही त्यातलं लिटरल मिनिंग घेत नाही. फक्त तिचं माझ्यावर किती प्रेम आहे किंवा आमचं नातं किती घट्ट आहे हे तिला सांगायचं असतं, हे कळतं मला. पण मोठ्या आईचं मला तसं नाही वाटलं. ते तसं नव्हतंच. हे बघ, ती बाळाचं नाव आपण अमृत ठेवूया असं म्हणाली असते ना, तर एक वेळ मी समजू शकलो असतो. पण जान्हवीच्या पोटी तिचा अमृतच जन्म घेईल असं जर तिला वाटत असेल ना, तर मग हे सिरियस आहे. याची तुला काय वाटतं? श्री, मी अशा काळात वाढलीये ज्या काळामध्ये पुनर्जन्मावर विश्वास असणं नॉर्मल गोष्ट होती. पण तुमची पिढी वेगळी आहे. म्हणजे काय तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे? मला माहित नाही श्री. अय्याजी, हे बघ, मी विश्वास आहे असं म्हणू शकत नाही कारण मला त्याचा अनुभव नाहीये. आणि विश्वास नाही असं म्हणायला सुद्धा माझा त्याच्यावर काही अभ्यास नाहीये. अगं पण मग अभ्यास नसेल तर मग अनुभवाला प्रमाण मानायला हवं ना. मी तिच्या बोलण्याचं समर्थन करत नाहीये श्री. पण तू तिचं खंडनही करत नाहीयेस. त्यानं ती दुखावली जाईल. म्हणून काय तिला तिच्या भ्रमातून बाहेरच काढायचं नाही का? ती आपोआप आली तर बरं. आपोआप कशी बाहेर येईल? मग काय करावं असं तुला वाटतं? मग काय करावं मला आता काही कळत नाहीये. हा म्हणजे अगदी सायकॅट्रिस्टची तिला गरज आहे असंही नाही, पण तिला तिच्या आता मानसिक अवस्थेची निदान कल्पना तरी द्यायला हवी. म्हणजे अगदी काही ठोस पावलं उचलायला हवीत असंही मला वाटत नाहीये, पण दुर्लक्ष करून सोडून द्यावं असंही नाही वाटत मला. तुला ऑनेस्टली सांगू का, मला आता धड काहीच कळत नाही. मग काहीही करू नकोस. म्हणजे हे बघ, एखाद्या अडचणीवर उपाय मिळत नसेल ना, तर ती दूर करण्याचा प्रयत्न करू नये. राहू दे तसंच, काही काळ जाऊ दे. मग आपल्यालाही कळेल इंदू खरंच किती सिरियसली बोलतीये. तसं तिला फार तीव्रपणे वाटत नसेल तर ते आपोआप विरून जाईल. आणि तसंच जर असेल तर आपल्यालाही ठरवता येईल की काय करायचं. काय झालं? नाही, काही नाही, विचार करतोय. तुझं पूर्ण समाधान नाही झालं ना? अजून कसा आला नाही श्री? आई-आजींशी बोलायला एवढा वेळ? आई-आजींना पटेल का हे सगळं? श्री जरा जास्तच पॅरनॉइड होतोय का? म्हणजे खरंच मोठ्या आईंचं बोलणं इतकं सिरियसली घेण्याची गरज आहे का? सहजही बोलले असतील कदाचित. घे. काय ग, काय झालं? नाही नाही, काही नाही मोठी आई.
मग तुझा चेहरा का पडला असा? हा, बाईचा चेहरा सुकला ना की तिला मुलगाच असतो असं म्हणतात. बाईचा चेहरा सुकला ना की तिला मुलगाच असतो असं म्हणतात. जान्हवी, तुम्हाला आवडलं नाही का मी बोलले ते? नाही नाही, तसं काही नाहीये मोठी आई. सगळेजण गप्प का झाले मी बोलल्यानंतर? तसं खरंच काही नाहीये मोठी आई. मला आपलं असं वाटतं ग. एवढासा चिमरुडा होता ग माझा अमृत. त्याचे ना सगळे लाड करायचे राहून गेले. हे जाण्याचा ओरखडा आहेच, पण अमृतच्या जाण्याने ना आयुष्यात एक खोल दरी निर्माण झाली. म्हणजे श्रीमुळे मी जिवंत राहिले पण जगले नाही कधी. गारगोटी बनून राहिले बघ आयुष्यात. कधी अंगाला लावून घेतलं नाही. असं वाटलं मला मरण यावं आणि मी त्यांच्याकडे जावं किंवा त्यांनी परत यावं माझ्याकडे. अपूर्णच राहिलं ग सगळं आयुष्य. नाही म्हणजे श्रीने मला लेक म्हणून रमवलं, पण अमृतचा विचार माझ्या मनातून कधीच गेला नाही. एका क्षणासाठी सुद्धा नाही. स्वतःच वाढवलेलं मूल गमावणं या दुःखावर काहीच इलाज नाही ग जान्हवी. ते मूल हाच त्यावरचा रामबाण उपाय. आईची माया असते ग ती, वेडी माया. तिला सारखं वाटत असतं आपलं बाळ परत येईल. तू कुठेही गेला नाहीये. आपलं नातं असं तुटू शकत नाही. तू येणार परत. माझी माया आणेल त्याला. वेडी असेल पण ही आशा बळ देऊन जाते ग आयुष्याला. किती किती हुरूप वाढतो बघ. अमृतच्या या विचाराने मी पुढची 50 वर्ष आयुष्य जगेन असं वाटतं मला. एकदा बाईची आई झाली की ती पुन्हा कधीच बाई होत नाही. ती आयुष्यभर आईच राहते. मुलं जवळ असोत किंवा नसोत, जिवंत असोत किंवा नसोत. मोठी आई, मोठी आई ऐका ना प्लीज. तुम्ही रडू नका ना मोठी आई, प्लीज ना. पण काय वेड्यासारखी बडबडते मी तुझ्या समोर. मला तसं नव्हतं म्हणायचं. तू रागवू नकोस माझ्यावर जान्हवी. मी का रागवीन मोठी आई तुमच्यावर? पण तुम्ही जर का आता असं सारखं घोळवत राहिलात ना मनात, तर त्रास होईल की नाही तुम्हाला? आणि मग जर तुम्हाला त्रास झाला ना तर त्याचा बाकी त्रास होईल ना मग आम्हाला. नाही, तुम्हा दोघांना त्रास होता कामा नये. श्री माझा जीव की प्राण आहे म्हणून आणि तू गरोदर आहेस म्हणून तुम्हा दोघांना त्रास होता कामा नये. श्री माझा जीव की प्राण आहे म्हणून आणि तू गरोदर आहेस म्हणून. तू नक्की रागवलीस नाहीये ना माझ्यावर? अजिबात नाही मोठी आई. चल निघते मी. सगळं आवरायचंय ना? हो. श्री कुठे गेलाय? तो आई आजींच्या खोलीत आहे. का? सहजच ना? हा हो सहजच चौकशी करायला गेलाय. तू दूध पिऊन घे. हा हो मोठी आई.
आणि आराम कर. बिचाऱ्या, पुनर्जन्म वगैरे खरं नाही म्हटलं तरी आई म्हणून त्यांची व्यथा खरी आहे. खरंच बाई एकदा आई झाली की आईच राहते का जन्मभर? परत तिला तिचं मूल सोडून दुसऱ्या कशाचा विचार करताच येत नाही का? आई होणं ही बाईसाठी इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे का? काय पटलं नाही का तुला श्री? नाही, पटलं नाही असं नाही. मग मला काही कळत नाहीये. काय कळत नाही? हेच काय करावं हे. तुला सांगितलं ना मी. पण माझं तुझ्या बोलण्यानं समाधान होत नाहीये. हरकत नाही, थोडा वेळ जाऊ दे, गुंता आपोआप सुटेल. या, आय होप सो. म्हणजे इतकी वर्ष मोठी आई आपल्यात नव्हतीच का ग?